ऍक्च्युली मला म्युझिक कॅटेगरीमध्ये आता नॉमिनेशन मिळालंय. सो म्युझिक हा असा प्रकार आहे की मला वाटते तो टेलिव्हिजन असू दे, चित्रपट असू दे किंवा इंडिपेंडेंट डिजिटल प्लॅटफॉर्म जसे यूट्यूब आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म आहेत, तिथे सगळीकडे आपण म्युझिक ऐकतो. आणि त्या कॅटेगरीसाठी नवराष्ट्रकडून जो हा समिट आहे 2026 अवॉर्ड मिळतोय म्हणजे नॉमिनेट झालोय, त्याबद्दल खूप आनंद होतोय. अवॉर्ड मिळेल नाही मिळेल आय डोंट नो, बट नॉमिनेशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहोत, आम्हाला कोणताही बॅकिंग नाहीये. आम्ही आमच्या घरामध्ये असं कोणत्या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये नव्हतं कोणी. त्यानंतर बॅक टू बॅक आम्ही गाणी केली आणि लकीली आम्ही यायच्या आधीच 200 मिलियन माझी बायको गाण्याला झाले. 200 मिलियन लोकांनी गाणं पाहिलंय. त्याच्यानंतर नखरेवाली हिट झालं आणि माझं आले तुफान किती हे मला वाटतं नॅशनल आपलं महाराष्ट्राच्या लोकांनी ते अँथम बनवून ठेवलंय मोटिवेशन म्हणून. तर मला आनंद वाटतो. आणि अवॉर्ड आज दिलं जाणार आहे आणि पुण्यामध्ये हे ऑर्गनाइज होतंय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि त्यात मला नॉमिनेशन भेटलंय तर अजून खूप चांगलं वाटतंय. आणि सगळ्यात भारी तर माझी मम्मी जास्त खुश होईल हे अवॉर्ड बघून, जर का मिळालं तर खूप चांगलं वाटतंय. आणि थँक्यू सो मच नवराष्ट्र यांना की त्यांनी कॉमेडी जे व्हिडिओज बनवतो मी त्या संदर्भात मला मिळालंय. सो सगळ्यांना हसवतोय आणि त्याचा जर का मला आज अवॉर्ड भेटला तर अजून मी खुश होईल. तुझं व्हिडिओ बरेच लोक चाहते आहेत, अल्बममध्ये तू काम केलंय. काय सांगतो पुढे काय करणार आहे? पुढे आता मोठ्या स्क्रीनवरती काम करायचं आहे. आता छोट्या स्क्रीनवरती तर सगळ्यांना एंटरटेनमेंट करतोय, तर मला असं वाटतं की मोठ्या स्क्रीनवरती पण लोकांना एंटरटेन करेल आणि तीच इच्छा आहे माझी आणि स्वप्न सुद्धा आहे. शांत आहे पण ते बोलतात ना, जेव्हा क्रिएटिव्ह माइंड सुरू असतं तर वेगवेगळे कॉन्टेंट आपल्याला सुचत असतात आणि जे आपले रिअल लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्या घडतात तेच मी स्क्रीनवरती उतरवतो आणि त्यामध्ये कॉमेडीचा ठसका असतो. समयसूचकता ही हा भाग खूप महत्त्वाचा. लोकांना ऑब्झर्व करत राहतो आणि घरात ज्या काही गोष्टी घडतात, सिच्युएशन घडतात तर ते ऑब्झर्व करत राहतो. आणि कधी कधी तर मम्मी सुद्धा हे शॉक होऊन जाते की हे तुला कसं काय सुचलं. आणि लोकांचे पण कमेंट सुद्धा येतात की अरे हे आमच्या सोबत पण घडतं आणि असं होतं आमच्या सोबत पण. सो ती आता देवाची पोच पावते की मला हे तुझ्याकडनं खूप छान. येस 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 डिजिटल माध्यमासाठी तू काम करतोय. येस. कसं वाटतं तुला? काय मत आहे तुझं स्वतःच्या डिजिटल माध्यमांविषयी? मला खूप चांगलं वाटतं हे करायला आणि ही आवड आहे म्हणून मी यामध्येच काम करतोय. आणि लोकांचे जे कमेंट्स येतात, जे लोक माझ्याबद्दल बोलतात या माझ्या मम्मी बद्दल बोलतात, सो ते ऐकून मला अजून करूची इच्छा वाटते. आणि